हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मला बरंच कमेंट येत होत्या की बाळाचं काय नाव ठेवलं आहे. तर फायनली मी माझं बाळाचं नाव ठेवलेलं आहे क्रिश. खरं तर मला आहे ना बाळाचं बारसं पण करायचं होतं आणि बारसं केल्यावरच सगळ्यांना सांगायचं होतं बाळाचं काय नाव ठेवलं आहे. पण बारशाचं काय आता म्हणजे पॉसिबल होणार नाही, कारण की मी ठरवलं होतं नवीन घर झालं की बारसं करू. इकडं त्याच्यासाठीच आम्ही लवकर आलो होतो, पण काही घर पण झालं नाही आणि घर थोडं लांबलं गेलं आता, म्हणजे थोडा वेळच लागेल घर पूर्ण होण्यासाठी. आणि जावळ पण बाळाचं काढायचं राहिलं आहे, तर जावळ पण मी नंतरच घरी गेल्यावरती काढणार आहे, सासरे गेल्यावरती. आणि ना आम्हाला जायचं होतं अलिबागला फिरण्यासाठी. तर इथे ना मी झुडिओमध्ये शॉपिंग करण्यासाठी आले होते, कारण की प्रेग्नन्सीच्या नंतर माझे कपडे ना खूप फिट वगैरे झाले आणि ते येत पण नव्हते आणि नवीन काहीतरी कपडे पण घ्यायचे होते. त्यामुळं मग म्हणलं झुडिओत थोडी शॉपिंग करूया. तर इथे बाळाला घेऊन आलो होतं. बाळ पहिल्यांदा झोपलेलं होतं गाडीवर आल्याच्या नंतर, पण आता उठलंय, मस्त एन्जॉय करत होतं. आणि शॉपिंग झाली, आता आम्ही घरी निघालो होतो. आणि अश्विनी दीदीला पण मी बोलले होते की आपण जाऊ अलिबागला, त्यामुळे तिला पण बोलून घेतलं होतं इकडे मी. मग आमचा प्लॅन झाला होता आणि घरी गेलो होतो. जुडिओतून शॉपिंग करून घरी गेलो आणि लगेचच अश्विनी दीदीने त्यांची गाडी पाठीमागून आली. आणि ना 2 मुलं सांभाळून घरात राहून खूप बोर होतं. 4 भिंतीच्या आत आपण बाहेर पण जात नाही कशासाठी आणि काहीच एन्जॉय राहत नाही. म्हणजे आपण फक्त सकाळी उठणं, टिफिन वगैरे करणं, बाकीचं काम करणं आणि घरातच असं बेबी वगैरे सांभाळणं खूप म्हणजे डिप्रेशनमध्ये गेल्यासारखंच होतं. तर फायनल मी माझ्या मिस्टरांना सांगितलं होतं की मला ना कुठंतरी फिरायला घेऊन चला म्हणून. मग मिस्टरांनी प्लॅन केला होता अलिबागला जायचा. मग मी अश्विनी दीदी त्यांना पण बोलून घेतलं होतं. सुरेखा ताईला पण बोलवलं होतं, पण तिचं काही पॉसिबल झालं नाही, कारण की अनुषाचा क्लास वगैरे चालू आहे आणि सपना तर जळगावला राहते लांब, त्यामुळे काही पॉसिबलच नाही तिचं इकडे येणं. त्यामुळे ती तयार नव्हती यायला. तर आम्ही दोघींनीच मग प्लॅन केला फायनली. आता इथे अश्विनी दीदी आलेली होती. विरा खूप एन्जॉय करत होती बाळाबरोबर आणि बाळ तर खूप एन्जॉय करत होतं. विराला बघून त्याला खूप खुशी झाली अश्विनी दीदीला आणि विराला बघून. किती खुश झालंय, मला नाचूच राहिला तर.